Oh
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकरु बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाभोगाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
भजे रामेण विहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विजितऋषिकवायुभिरदन्तुमनस्तुर्गं य इह यतन्ति यन्तुमतिलोलमुपायखिदः व्यसनशतान्विता समवहाय गुरोश्चरणं वणिज इवाजसन्तकृतकर्णधरा जलधौ ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला मस्तके पायावरी अवारकरी संतांच्या तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे विठ्ठल उजळले भाग्याता उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी सर्व तळागाळातल्या लोकांना ज्यांनी भक्ती मार्गाला लावणारे असे सदैव वैकुंठाला जाणारे पंचमवेदाचे निर्माते भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान झालेले असे जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा 4 चरणांचा साधा सरळ सोपा आणि सर्वांच्याच पाठात असलेला असा अतिशय सोपा संतपर प्रकरणातील संतांच्या दर्शनाला आम्हाला कोणता लाभ होतो, संत दर्शन आम्हाला झालं की आम्हाला काय काय प्राप्त होतं असा सांगणारा संतपर प्रकरणातील हा 4 चरणांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलेला आहे. विठ्ठल तुकोबाराय सांगतात उजळले भाग्याता म्हणतात अहो माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळल्यामुळे काय झालं अवघी चिंता वारली माझ्या चिंता सगळ्या नष्ट झाल्या, कायमच्या नष्ट झाल्या, वारल्या. वारली असा शब्द वापरला बरं का. वारली म्हणजे मेली, कायमची नष्ट झाली, गेली, संपली, विषयच नाही. पुढे म्हणाले की कशामुळे वारली पुढच्या चरणात सांगतात संत दर्शने हा लाभ. संतांचं दर्शन मला झालंय आणि त्यामुळे माझ्या सगळ्या चिंता निघून गेल्यात, माझं भाग्य उजळलं. एवढंच नव्हे तो पद्मनाभ तो परमात्मा तो पांडुरंग मला प्राप्त झाला, पद्मनाभ जोडाला म्हटलंय त्यांनी. पुढे महाराज म्हणतायत संपुष्ट हे हृदय पेटी. प्रश्न केला हो त्यांना की जो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये आहे, जो परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला तो कुठे ठेवला. तेव्हा महाराज सांगतात संपुष्ट हे हृदय पेटी. माझ्या हृदय पेटीमध्ये मी त्याला बंद केला, माझ्या हृदय पेटीमध्ये मी त्याला साठवलं म्हणाले. आणि पुढे जाऊन पुन्हा प्रश्न केले की तो परमात्मा तुम्हाला कुठून मिळाला, कुठून प्राप्त झाला. तेव्हा तुकोबाराय सांगतात तुका म्हणे होता ठेवा, कुठून प्राप्त नाही झाला, तो पूर्वीच माझ्यामध्ये होता, पण माझ्या अज्ञानामुळे मी त्याला ओळखू शकलो नाही. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावात सापडला, तो परमात्मा माझ्याजवळच होता, पण माझ्या अज्ञानामुळे मी त्याला ओळखू शकलो नाही. पण तो परमात्मा मला आता सापडलाय. कुठेतरी हरवला होता, पण तो परमात्मा आता मला माझ्याजवळ कायमचा मी त्याला बांधून ठेवलाय. का? कारण संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. विठ्ठल हा बघाचा सरळ अर्थ झाला अल्पसा परिहार देणं एक वक्त्याचं कर्तव्य. त्याप्रमाणे
परमेश्वर सर्वच श्रोत्यांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने वंदन करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्ही श्रोते महिषाची मूर्ती माऊलींनी म्हटलंय. सर्व श्रोत्यांना वंदन करते, मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. कारण इथे यायला भाग्य लागतं. हो, इथे यायला, आमचे पाय इथे वळायला, कीर्तनामध्ये यायला भाग्य लागतं. ते सुद्धा जन्मोजन्मींचं लागतं. ते काही सहज शक्य होत नाही, पण आमचे पाय इथे वळतात, आम्ही कीर्तनाला बसतो. त्यामुळे जेव्हा श्रोता वक्त्याच्या समोर असलं ना, तेव्हाच वक्त्याला किंमत आहे. त्यामुळे श्रोत्यांचा अधिकार मोठा आहे, तोच माऊलीने सांगितलंय. तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती, सगळ्या श्रोत्यांना वंदन करते. इथे मला साथीसाठी उपस्थित असलेली सर्वच गुणीजन गायक मंडळी, की तेलंगीचं फार मोठं वैभव आहे, की इतकी सुंदर साथ एखाद्या कीर्तन करायला लाभावी, यासारखं भाग्य काय हो. त्यामुळे सर्वच गायकांना मी मनापासून वंदन करते. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला मी वंदन करते. ज्यांची थाप पडली की परमात्मा पण डोलेल, असे आपले अंगद महाराज फार सुंदर साथ करतात. थापाने जर मारतात, पण ही थाप वेगळी हो, ही नाही जमत. त्यामुळे महाराज फार सुंदर साथ, नादब्रह्माची स्वरब्रह्माची सेवा करणारे सुद्धा महाराज आहेत. महाराजांना वंदन करते. इथे आजी सोनियाचा दिनवर्षे अमृताचा घनू असं काहीसं झालंय. कारण माझ्या पूर्ण भाग्यानं ही सेवा माझ्या वाटेला आली आहे. आपण सर्वजण बहुश्रुत आहात, सुज्ञ आहात, माझ्यापेक्षा वय ज्ञान अनुभव सर्वच बाबतीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. तरी सुद्धा सर्वांना वंदन करते. आणि मला खात्री आहे की मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे मला ही जाणीव सुद्धा आहे, एक विनंती की ही कीर्तन सेवा मी एकटीने नाही तर आपण सगळ्यांनी मिळून भगवंताच्या चरणी अर्पण करायची, रुजू करायची. कारण हा खेळ नव्हे एकल्याचा, तुम्ही आम्ही खेळी गदार नाही आनंदे, हा आनंद सगळ्यांनी अनुभवायचा आहे. त्यामुळे सर्वजण हा आनंद घेऊया. खरं सप्ताह म्हटलं तर तो 7 दिवसांचा, पण 7 दिवसांच्या सुद्धा पलीकडे सप्ताह व्हावा, हे फक्त तेलंगेशी ग्रामस्थ आणि तेलंगेशीचा हा सप्ताह. त्यामुळे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांना अत्यंत हृदयस्थ भावनेने वंदन करते. आणि अशी साथीसाठी मंडळी असावी हे प्रत्येक कीर्तनकाराला वाटावं. कारण खरंच हे भाग्य आहे. म्हणून महाराजांनी सुद्धा सांगितले की उजळले भाग्य आता. आणि हा संत प्रकरणातला अभंग तुकोबारायांचा, की तुकोबारायांनी त्यांचं भाग्य उजळलं, पण कुठलं भाग्य? थोडा अभंगाच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया. विठ्ठला संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दृष्टीते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते. सगळ्यांना वंदन माऊलींनी केले. कारण कीर्तनामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे प्रत्येकाला ज्याची आवड त्याप्रमाणे, कुणी गाणं बघतं, कुणाला संगीत आवडत असेल, कुणाला मृदुंग आवडत असेल त्याची थाप बघतं, कुणी किती चतुराई आहे, किती बोलण्यामध्ये वक्ता कसा आहे हे बघतं, कुणाला किती जमत नाही हे सुद्धा कुणी बघतं. आणि काही श्रोते असेही असतात की सगळं परिपूर्णता कीर्तनामध्ये कशी मिळेल हे बघतात, काही जण विनोद बघतात. असे सगळे श्रोते माऊलींनी सगळ्यांना वंदन केले. त्याप्रमाणे मी सगळ्यांना वंदन करते. ध्वनी व्यवस्था अत्यंत उत्तम तुमच्या पद्धतीने चालू द्या. अत्यंत सुंदर अशी ही शोभा, हा आनंद, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा अनुभवायचा तुम्हा आम्हाला. त्यामुळे आपण इथे जमलेलो आहोत. त्यामुळे अभंगाच्या आतमध्ये प्रवेश करूया. विठ्ठला अनेक संत मांदियाळींनी आपल्याला शिकवण्याचं कार्य केलं. बुडती हे जनावर देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या कळवळ्याची जाती होती. त्यामुळे ते आम्हाला शिकवण्यासाठी इथे अवतरले. इथे तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता, ज्ञान देण्याकरता. आणि तुकोबाराय म्हणाले, धर्माचे पालन
मोठे साधन असते बरं, फार मोठे कष्ट असतात त्यामागे. त्यामुळे सगळ्यांना मी वंदन करते. मला एक आदरयुक्त इतकं प्रेम ज्यांनी करावं असे हरिभाऊ काळे महाराज, की त्यांनी अगदी वर्षभर त्यांचा सतत संपर्क असायचा आणि फार सुंदर त्यांच्या सद्भावना आहेत. किंबहुना मी म्हणे आपले अर्जुन महाराज आहेत, विलास महाराज माळकरी आहेत, बिभीषण महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना वंदन करते. आणि लिविणेकरी प्ले महाराज आहेत, सर्व साथीसाठी मला चुकता सुद्धा आहेत. सगळ्यांनाच वंदन करून पुन्हा एकदा सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला विठ्ठल. काय होतं, नावच आपलंय, त्यामुळे कुणाकुणाची नावं घ्यायची. नावं घ्यायची असं तर मला लिस्ट मागवावी लागेल पहिली आणि त्यातच अर्धा तास जायचा. मला वाटतं हा सोहळा, हा उत्सव हा नावासाठी नाही तर नामासाठी पाहिजे. त्यामुळे आपण कीर्तन श्रवण करूया. जो वेळ माझ्या हातामध्ये आहे त्या वेळेमध्ये आपण त्या भगवंताचं चिंतन करूया. कारण आम्हाला नाथ महाराजांनी कीर्तन मर्यादा घालून दिलेली आहे. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय म्हणाले कीर्तनामध्ये, काय बोललं पाहिजे, काय तुम्ही सांगितलं पाहिजे कीर्तनातून. नाथ महाराजांनी साधं सरळ सांगितलं, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कीर्तनाचं बेसमेंट काय हो, कीर्तन म्हणजे काय, देवाच्या कीर्तीचं गायन म्हणजे कीर्तन. मग इथे तुम्ही मला सासू सासरे नणंद भाऊजाई या गप्पा कशाला पाहिजे तो आम्हाला. तो प्रपंच आम्हाला एरवी आहेच ना. या 2 तासामध्ये आपण देवाचं फक्त कीर्तन करूया. कारण भगवंताचे गुण गायले आपल्याला आवडतं. आपल्याला वाटतं की नाही आपल्यात काही गुण नसले तरी बाबा त्यांनी मला वावा म्हणावं, पण त्याचे असलेले गुण जर गायले त्याला किती बरं वाटेल. म्हणून कीर्तन आहे. ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देवाईसा. अहो कीर्तनाच्या सुखी सुखी होय देव, त्याला बरंच वाटतं हो. त्यामुळे ते गुण संकीर्तन, ते नाम संकीर्तन आणि ते लीला संकीर्तन तुम्ही आम्हाला करायचंय. विठ्ठला विठ्ठल. संतांनी आपल्यावर किती उपकार केलेत मग. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया. भागवत धर्माची परंपरा खऱ्या अर्थाने कशी समाज झाली ते सांगितले. नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावध. किती कृपा केली संतांनी तुम्हाला. भागवत धर्माची पताका जी आहे ती खऱ्या अर्थाने सनात करण्याचं काम हे संतांनी केलं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई सारखं हृदय संतांचं आहे. उपमा आईची दिली हो. जिथं त्यांना संतांचं कौतुक करावंसं वाटलं तिथं आईला त्यांनी पुढे नेऊन ठेवलं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुकोबांनी अभंग नावाचा सेतू बांधला तेव्हा 16व्या शतकामध्ये आणि आज 450 वर्षांपूर्वी सुद्धा आमच्या मनावर अधिराज्य करतो. कारण महाज्ञान देती जयाला अभंग, जय अभंग नाही असे ते अभंग. आज आमचा समाज दुभंग होतोय आणि या दुभंग होणाऱ्या समाजाला करण्याचं कार्य फक्त आणि फक्त संत वाङ्मयामध्ये, फक्त या संत वाङ्मयामध्येच आहे. कारण तुकोबा तुका झालासे कळस
असं म्हटलंय, कळशस्थानी विराजमान झालेले तुकोबराय. किती मोठा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे तुकाराम तुकाराम दारिद त्यांचा इतका दरारा चरित्राचा आणि चारित्र्याचा होता. अनुरणीय ठोकळा तुका आकाशा एवढा. जयाची गती पूर्ण वेदांत वाणी. म्हणावे कसे होत याला लागे वाणी. परब्रह्मरूपी असा तो तुकावा. तयाचे तुम्ही कोण तुझा तुकावा. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्तेन तत्तेन भूषिता मागृदः कस्य स्विदनम्. असं हे उपनिषदातलं तत्वज्ञान, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म इतक्या सुबोध शब्दात तुकोबरायांनी तुम्हा मला सांगितले. म्हणून म्हटलंय ना पंचम वेदाचे निर्माते. असे हे तुकोबराय म्हणतात. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. तुकोबराय म्हणाले, अहो माझं भाग्य उजळलंय. पण म्हणाले एक दिवस जो आहे ना तो माझ्या भाग्याचा उदय करून गेला. तो दिवस कुठला? म्हणाले गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. का? म्हणाले मला माझ्या गुरूंची भेट झाली. स्वप्नात येऊन मला त्याने दृष्टांत दिलाय. तुकोबरायांना काय दृष्टांत दिलाय? म्हणाले मंत्र दिला. बाबा दिला फुले सांगितले बाबा दिला फुले तर माझी तयारी बघ 12 वाजले तरी चल. तुमची तयारी आहे का? तुमची तयारी असेल तर मग हरकत नाही. विठ्ठला माझ्या गुरुंनी मला स्वप्नात दृष्टांत दिला, मला अनुग्रह केला आणि तो आशीर्वाद जो मला मिळाला आणि मला मंत्र दिलाय. मंत्र दिला रामकृष्ण हरी. मंत्र म्हणजे काय हो? मरणा जायती इति मंत्र हा. कारण जो मरणापासून आपल्याला तारतो ना त्याला मंत्र म्हणतात. पूर्वीचं जग चालायचं मंत्रानं, त्यानंतरचं तंत्रानं, त्याच्यानंतरचं यंत्रानं आणि आता तो षडयंत्रानं. विठ्ठला तुकोबरायांना मंत्र दिलाय रामकृष्ण हरी. आणि त्या दिवसापासून तुकोबराय म्हणाले मला गुरुकृपा मिळाली. गुरुकृपेचा मला लाभ झाला आणि माझं भाग्य उजळलं. अभंगाचं प्रश्न उजळले भाग्य आवा उजळले भाग्य
त्यामुळे माझं भाग्य उजळलं. पण तुकोबरायांच्या भाषेमध्ये नेमकं भाग्य उजळलं म्हणजे काय? आता भाग्य कुणी दैव म्हणतं, कुणी प्रारब्ध म्हणतं, कुणी नशीब, कुणी तर कपाळ म्हणतो. पण उजळले भाग्य. आता भाग्याचे आता 3 प्रकार पडतात. सांसारिक भाग्य, दुसरं पारलौकिक भाग्य आणि तिसरं परमार्थिक भाग्य. सांसारिक भाग्य म्हणजे इहलोकीचं भाग्य. एखाद्याचं लग्न जमत नसेल, त्याचं लग्न जमलं, तो काय म्हणतो? माझं भाग्य उजळलं. 10 लाखाचा कांदा झालाय आमचा यावेळी, आम्ही काय म्हणतो? आमचं भाग्य उजळलं. संसारामध्ये चांगली पत्नी असणं, चांगला मुलगा असणं, चांगली नोकरी असणं, चांगली शेतीवाडी असणं, आपण काय समजतो? आमचं भाग्य. बोला, बोलत चला, आमचं भाग्य उजळलं. पण पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की माझी चिंता वाढली. पण तुकोबरायांना सांगायचंय की माझं भाग्य पण पारमार्थिक भाग्य माझं उजळलं. आता पारलौकिक भाग्य आपण थोडक्यात बघून पुढे जाऊया. पारलौकिक भाग्य की इंद्रदेवापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना ते भाग्य मिळालं. पण काही काळाकरताच, कारण ते सुरू आहे. पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे काय आहे? रात्रंदिवस ते सतत सुरू आहे, त्यातून सुटकाच नाही. त्यामुळे तेही भाग्य खरं नाही महाराज म्हणतात. म्हणून तुकोबराय म्हणतात की पारमार्थिक भाग्य हे माझं उजळलंय. पण मनुष्य देह आम्हाला मिळाला. 84 लक्ष योनी मात्रांमध्ये भगवंतानी आम्हाला मनुष्य देह रूपाने जन्माला घातलं. बघा, दुर्लभात दुर्लभ असल्यानंतर देह तुम्हा आम्हाला मिळाला. भगवत पूज्य आद्य शंकराचार्य सांगतात, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम् मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः. म्हणाले 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म, मोक्षत्व म्हणजे मोक्षाची अपेक्षा करणारे, आणि तिसरा म्हणजे महापुरुष संश्रयः. याच्यामध्ये तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला, पण आम्हाला किती कळाला हो? तो नाही कळाला. आमचं कसं आहे? विवेक चूडामणी मध्ये भगवत पूज्य आद्य शंकराचार्य सांगतात, स्वर द्या बाबा. देह स्त्री पुत्र मित्रांच हे वृषास्तोष हे दुर्ममित्थम सर्वे स्वायुर्नयति प्रतितमलं नैव मीमांसमीमांसयेह येते जीवन्ति येन व्यवहरन्ति पटवः येन सौभाग्यभाजः तं प्राणाधीशमन्तर्गतम् अमृतममुं नैव मीमांसयन्ति. म्हणाले तं प्राणाधीशमन्तर्गतम् अमृतममुं नैव मीमांसयन्ति. अहो, जोपर्यंत हा देह आहे ना, तोपर्यंत सगळे व्यवहार आमचे सुरू आहेत. नाती गोती मित्र आप्तेष्ट परिवार सगळं, घर बंगला गाडी सगळं. पण तो भगवंत या हृदयातून तुमच्या निघून गेला ना, काहीच किंमत राहत नाही. म्हणून तो भगवंत तुमच्या हृदयात आहे, त्याला तुम्ही जाणा. हृदयामध्ये मी रामू आता सर्व सुखांचा आरामो परिभ्रांतासी कामो विषयांवरी. उगाच आम्ही भ्रांतचित्त होतो, संभ्रम अवस्था आमची असते, वळवळ फिरतो. आम्हाला खरं सुख कुठे ते कळत नाही. पण संतांनी आम्हाला सांगितले खरं सुख कुठे. मनुष्य देह मिळणं हे आता संसारिक भाग्य आहे, पण त्या मनुष्य जीवनाची सार्थकता करणं आणि परमार्थ करणं हे पारमार्थिक भाग्य. विठ्ठला या मनुष्य देहामध्ये तो आपल्याला कितपत कळाला हो? कितपत कळाला? काहींना तो कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळालाही नाही मिळालाही नाही, आणि काहींना कळालाही मिळालाही. काय कळलं? सगळी कळकळ झाली, काही नाही कळलं. हे बघा, मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही, ते म्हणजे आपण सगळे नाही कळालं आपल्याला. पुढे जाऊन मनुष्य देह कळाला पण मिळाला नाहीये, ते म्हणजे सगळे स्वर्गातील देव. स्वर्गीचे अमर
तिची ताती देवा मृत्यूलोकी भावा. मृत्यूलोकामध्ये त्यांना यायचं होतं. कळालाही नाही, मिळाला सुद्धा नाही. मग ते म्हणजे प्राणी पशु पक्षी सगळे त्यांना नाही मिळाला. आणि ज्यांना कळाला आणि मिळाला त्यांनी सार्थकता केली ते म्हणजे संत विठ्ठल. संत महाज्ञान देती जयाला अभंग असे हे अभंग तुकोबांनी तुम्हाला दिले. सर्वच संतांनी संत मांडियाळींमध्ये पूजनीय असले सर्वच संत तुम्हाला शिकवण्याकरता इथे आले. कारण जीवनाचं सर्वतोपरी कल्याण हे कोणामुळे होणार आहे तर संतांमुळे. म्हणून तुकोबा त्या संतांच्या चरणाजवळ तुम्हाला विश्वास ठेवायला सांगतात. सर्वतोपरी जीवनाचं कल्याण कुठे आहे संत चरणांजवळ. तुकोबा संतांच्या चरणावर विश्वास ठेवायला सांगतात. तो तुम्हाला म्हणाले माऊली सुद्धा सांगतात ते ज्ञान पैगंबरावे, ते ज्ञान पैगंबरावे जरी मनी अज्ञानावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. खरं मार्ग काय जीवनाचा हे तुम्हाला संत सांगणार आहे. त्यासाठी संतांना तुम्हाला शरण गेलं पाहिजे. संत दर्शन हा लाभ महाराज म्हणतात. पण हा लाभ आम्हाला होतो पण त्यावेळेला तो पद्मनाभ आम्हाला जोडला गेलाय हे तुकोबा सांगतात अभंगाचं द्वितीय चरण. संत दर्शनी या भूमीमध्ये संत भगवान बाबा खूप मोठे संत होऊन गेले. तेव्हा आम्हाला शिकवण्याकरता आले. बरं त्यांचा मंत्र होता विका लेकर पण शिकवा लेकर. किती सुंदर भावना असावी. सगळ्यांना शिकवावं, पुढे न्यावं, त्यासाठी धर्म कार्य करावं, समाज कार्य करावं. भगवान बाबांचे कीर्तन एका ठिकाणी सुरू होतं, कात्रडी जवळचं गाव. त्या कीर्तनामध्ये एक डाकू, तो चोर अशा हेतून आला होता की आता मी चोऱ्या करणार आणि इथून पळून जाणार. ती टोळी घेऊनच आला होता. तिथे आला, त्या कीर्तनामध्ये बसला आणि भगवान बाबांचे स्वर कानी पडले, शब्द ऐकले. आणि कीर्तन झाल्यानंतर
लगेचच तो भगवान बाबांकडे गेला, वंदन केलं त्यांना. आणि काय चमत्कार घडावा, चोरी करायचं, डाका टाकायचं सगळं विसरून गेला. त्या नजरेनेच संत असे असतात, एकदा नजर गेली ना त्यातूनच शिकायला मिळालं, त्यातूनच पुढचा मार्ग मिळाला की तो पुढे जाऊन मोठा कीर्तनकार झाला. एवढंच नाही तर समाज कार्य त्याने अखंड तसंच सुरू ठेवलं. कथा ऐकण्यात आली होती की एक वेडी झालेली एक महिला की तिला सुद्धा भगवान बाबांनी की इतकं तिला शिकवावं, थोड्या कालावधीमध्येच ती वेडी झालेली महिला पंढरपूरची वारी तिने 45 वर्ष केली, पैठणची वारी 45 वर्ष केली. भामा नावाची ती स्त्री आपण ऐकून असाल. काय अधिकार आहे हो संतांचा? संत सीताराम बाबांनी तुम्हा मला घरात येऊन शिकवलं, प्रत्येकाला हाताला हात धरून बोट एखादा लेकरू आई कसं लेकराला शिकवते त्याप्रमाणे आपल्याला सीताराम बाबांनी सुद्धा शिकवलं. असे हे संत उगाचच नाही, वाजवा मनापासून वाजवा टाळ्या. मनात आलं की वाजवा. इथे काय कोणी तुम्हाला ओरडणार नाही टाळ्या नाही वाजवल्या तर. मनापासून वाजवायच्या टाळ्या. कौतुक करावंच वाटलं की करावं. हे संत प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीमध्ये का आले होते? प्रत्येकाचा उद्धार करायला, प्रत्येकाला शिकवायला आले, कारण तळमळ होती त्यांची शिकवावं. माझ्या नामदेव महाराजांना 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी अशी प्राप्त झाली. बाबा म्हटले नामया, अरे मी बाहेर गावी जातोय, आजच्या दिवस तू नैवेद्याचं ताट तेवढं भगवंताला दे रे. आपल्याला दृष्टांत माहिती, थोडक्यात सांगून पुढे जाणार आहे. तेव्हा पहाटेच उठल्या 5 वर्षाचं लेकरू आईला म्हणतं, आई दे ग ताट मला. अगं त्याला जेवायला द्यायचंय मला, दे ग ताट. आई म्हणते काटे, अरे तो उठल्या जेवायला बसणार आहे का? उजाड उतरते मग बनवते की. ताट घेतलं, नैवेद्य घेतला, निघाला रावणामध्ये देवाच्या तिथे ठेवला. आणि तिथे गेल्यानंतर भगवंताला आजोबाने म्हणतात, भगवंता चला पाणी आता फिरवून दिलं, आता करा सुरुवात. देव जेवणार आहे का? भगवंता जेवणार नाही, नाही जेवला भगवंत. मग शेवटी नामदेव महाराज रडायला लागले. तुम्ही आम्ही रडू का देव नाही जेवला तर? फार तर आमचं लेकरू नाही जेवलं तर आमच्या डोळ्यात पाणी येईल. आम्ही खूप रडू, बायक काहीच नाही खाल्लं माझ्या पोराने आज. आम्ही प्रपंचासाठी रडू पण परमात्म्यासाठी आम्ही नाही रडत. तेलंगशी मध्ये जेवलाय ना कधी? देव जेवलाय का हो कधी? कोणाच्या हातून जेवलाय आठवत का? पण असे निराळे संत होऊन गेले की भगवंताला जेवायला लावलं. म्हणे भगवंता तू येत नाहीस ना, तिथे वडिलांचा मार खाण्यापेक्षा ते डोकं आपटून जीव देतो. म्हणून धावले नामदेव महाराज, डोकं आपटणार इतक्यात आवाज आला, नामया अरे दगडाचा देव कधी जेवतो का? मग नामया म्हणतो, अरे दगडाचा देव कधी बोलतो का? मग अशा वेळेला जेवायलाच लावलं भगवंताला. भगवंत जेवले, आपल्या जागेवर जाऊन तिथे थांबले, रिकामा ताट घेऊन आईकडे आले आणि आईला म्हणतात, आई बघ भगवंताने जेवण केलं. आई म्हणते काट्या, अरे जरा धीर नाही धरवलं तुला, लगेच जेवण करून आलास, देणार होते ना जेवायला तुला. आई अगं तू ताट भगवंताला दिलं ना, त्याने खाल्लं मी नाही खाल्लं. खोटं बोलतोस? नाही ग आई, खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही. नाही ग खोटं नाही बोललो. मग मला सांग कुणी पाहिलं हे? कुणी पाहिलं भगवंताला तू हे जेवण दिलं आणि भगवंताने सेवन केलं? कुणी पाहिलं? या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. असे संत आमच्या महाराष्ट्र भूमीला लाभले. ही संतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. इथे
या संतांनी भगवंताला जेवायला लावलं. एवढंच नाही, संतांनी कीर्तन करावीत आणि 1, 2, 3 तास नाही 5-5 तास कीर्तन करावे. भगवंतांनी सुद्धा नाचावं, पितांबर सुटेपर्यंत नाचावं असा त्यांच्या कीर्तनाचा अधिकार होता. असं कीर्तन त्यांचं रंगायचं. असे निर्णय संत या आमच्या महाराष्ट्र भूमीला लाभले आणि आमचं भाग्य आहे की आम्ही इथे जन्माला आलो. आणि इथे जन्माला येऊन नेमकं आयुष्याचं ध्येय काय, आम्हाला करायचं काय, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ, आम्ही सगळं विसरून गेलो हो. पण कुठेतरी तुम्ही हरवू नये. त्या वाटचालीवर तुम्ही मार्गक्रमण करीत राहावं. ही दिशा तुम्हाला आम्हाला संतांनी दिली आहे. विठ्ठला जीवनाचा खरा अर्थ काय, जीवन जगण्याचा खरा अर्थ काय, हे संतांनी तुम्हाला आम्हाला दाखवलं. स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरुनी त्यांना एकदा सांगितलं की रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरुजी ते म्हणाले, आणि एक पवनहरी महाराज की नाही त्यांची तू भेट घे बरं, कोलकात्याला आले होते. मग तेव्हा स्वामी विवेकानंदजी कोलकात्याला तिथे आले, पवनहरी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर आता त्यांचं दर्शन घ्यायचं होतं, पण तिथे गेल्यावर त्यांना समजलं की अरे त्यांनी काही काळापूर्वीच त्यांचा देह ठेवला, आता ते हयात नाहीत. म्हणून मग जरा आश्रम इकडून तिकडून जरा फिरू लागले. एका शिष्याला म्हणाले, सांग रे थोडस मला गुरुजींविषयी सांग, या आश्रमाविषयी थोडस सांग. तेव्हा तो सांगायला लागला की अहो काय सांगू तुम्हाला, एक दिवशी काय झालं, आमच्या या कुटीमध्ये पवनहरी महाराज झोपले होते, दुपारची काममोक्षी घेत होते आणि त्याच्यातच एक चोर तिथे चोरी करण्याच्या उद्देशाने आला. पाहिजे ते घेतलं, एका पोत्यामध्ये भरलं, ते पोतं असं अडकवलं, पळून जात होता. पळून जाता त्याचा पाय पवनहरी महाराजांना लागला. मग त्यांना जाग आली, त्यांनी त्या चोराला बघितलं. ते पवनहरी महाराज असे उभे राहिले, त्यांची ती दष्टपुष्ट शरीरयष्टी बघितली, तो चोर घाबरला, त्याला घाम फुटला. पोतं तसंच टाकलं, तसंच धुवून ठेवली नाही, तसंच पळून गेला. पण पुढे गेल्यानंतर इकडून ते पवनहरी महाराजांनी पोतं घेतलं, ते सुद्धा त्याच्या मागे पळत होते. आता चोराला कळेना हे माझ्या मागे पळतात ते ठीक आहे, पण ते पोतं घेऊन का पळतायत कळेना. एका पॉइंटला असं झालं की त्याला त्याच्या कॉलरला पकडलं, त्याच्या डोक्यावरचा घाम आपल्या उपवस्त्राने त्यांनी टिपला आणि म्हणाले, अरे लेकरा किती दमशील, किती दमलायस बघ तू, हे तुझं तिथे पडलं होतं ते द्यायला आलोय तुला. पण तो म्हणतो, अहो मी चोर आहे, हे सगळं सामान तुमचं, मी चोरी केली आहे ठेवली. ते म्हणाले, मी विचारलं का तू कोण आहेस, तू कुठून आलायस, हे तुझं पडलं होतं ते द्यायला आलोय, हे घे आणि तुझं तू जा. आता ही गोष्ट स्वामी विवेकानंदांना पवनहरी महाराजांचा शिष्य सांगतोय. विवेकानंदजी म्हणतात, हो का, असं झालं का, मग पुढे काय झालं त्या चोराचं. तेव्हा तो शिष्य म्हणतो, तो चोर बघा तुमच्या पुढे उभा आहे. विठ्ठला विठ्ठला असे हे संत तुम्हा मला शिकवण्याकरता, ज्ञान देण्याकरता इथे आले. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाव प्रीती. माऊलींचं अंतःकरण कसं आहे तसंच संतांचं अंतःकरण आहे बघा. जीवनाचं सर्वतोपरी कल्याण संत वाङ्मयामुळे होणार आहे. पण आम्ही काय करतो, आमच्याकडे गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, सगळं आहे, पण असं कर्तचून बांधून घरी ठेवून दिलं आहे. रोज न चुकता हळदी कुंकवाची पूजा करतो बरं का, पण आम्ही ते उघडून बघत नाही, ते वाचत नाही का, कारण आमचा विश्वास कुठेतरी कमी पडतो. पण हा विश्वास संतांवर ठेवला पाहिजे, तेव्हा तुम्हाला भगवंत कळणार आहे. कारण तो परमात्मा हृदयामध्ये कसा साठवायचा हे तुकोबराय सांगतात, की कसं साठवलं पाहिजे. म्हणाले, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोणीला.
कृष्णाला केला आता विठ्ठल कोंडीला. तो भगवंत हृदयामध्ये साठवलाय बरं. संपुष्ट हे हृदय पेटी हृदयामध्ये साठवलाय त्या भगवंताला. का? कारण त्याला कुठेतरी सुरक्षित केलंय, सांभाळलंय. जबाबदारी आहे सांभाळणं. म्हणजे तो भगवंत इथून गेलाच नाही पाहिजे असं तुकोबरा म्हणतात. तो भगवंत मी संरक्षित केलाय, सांभाळलाय, साठवलाय. कुठे? माझ्या हृदयामध्ये साठविला आहे हृदय संपुष्टी, साठविला आहे हृदय संपुष्टी, बाहेर लागून मोठी होते, बाहेर लागून मोठी होते. साठविला साठविला हरी जी हृदय मंदिरी. खरंच मनामध्ये हृदयामध्ये त्या भगवंताला त्यांनी साठवलंय. तो कुठे जाऊ नये याची सर्वतोपरी काळजी तुकोबरायाने घेतली. म्हणाले तो भगवंत इतका भक्तासाठी व्याकुळ होतो ना की तदर्पिता खिलाचा तद्विस्मरण परम व्याकुलताईची. भक्ताची अवस्था अशी होती, जरा काही विस्मरण झालं ना भगवंताचं तर याचा जीव आमचा कासावीस होतो. तेव्हा त्या भगवंताला सुद्धा भक्तिप्रिय आहे म्हणून तो भगवंत हृदयामध्ये येतो आणि साठवतातच हे संत. म्हणून म्हटलंय अभंगाचं तिसरं संपुष्ट साठवलंय हो महाराजांनी. तुकोबरा सांगतात की तो भगवान तो परमात्मा तो आमच्या हृदयामध्ये असला ना की आम्हाला कशाचीच कमतरता नाही. भगवंत गोपाल कृष्ण सुद्धा ज्या वेळेला द्वारकेमध्ये निवांतपणे राहावं या उद्देशाने भगवंतांनी द्वारका नगरी वसवली. घर सोन्याची, दार सोन्याची, सगळे महाल सोन्याचे, खांब सोन्याचे, माणसं तेवढी सोन्याची नव्हती पण सोन्यासारखी माणसं होती. बरं एवढं वैभव पायाशी लोळण घेत होतं तरी सुद्धा भगवंत इतके व्याकुळ व्हायचे, इतके कासावीस व्हायचे कारण भक्ती ही भगवंताला प्रिय आहे. रुक्मिणी विचाराची अहो झाले तरी काय तुम्हाला? भगवान सांगतायत अगं काय सांगू ग, माझं मन जीवनाच्या अति भूतकाळात जाऊन बसले. भगवंताला आठवायचं माझ्यावर किती प्रेम भक्तांनी माझ्यावर केलंय.
म्हणाले, माझा आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा मी होतो बाळ. माझं भगताली गोपी गाई गोपाळ, विविधती मनसी वेधाळ. ते अंबरणी गायीचे, ते हुंदडणी बछड्यांचे, निशिदिनी आठवे साचे. तुझं सांगू किती काळ सांगू मी आता, या मुळला येते चित्ता, या मुळला येते चित्ता. काय सांगू ग रुक्मिणी, माझं बालपण मला माझं बालपण सारखं आठवतंय. त्या गोपिकांनी माझ्यावर किती प्रेम केलं. यशोदा मैयासारखी माता मला शोधून नाही सापडला, इतकं प्रेम तिने माझ्यावर केलंय. कृष्ण कृष्ण करत होती. धुळीचा कण कण त्या गोकुळातला कृष्ण कृष्ण इतकं प्रेम भगवंतावर केलं. असा भगवंत तुकोबांनी साठवायला सांगितला. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. भगवंताचं नाव घेतलं तर त्याला प्रिय होतं. त्यामुळे भगवंताचं आपण नाव घेऊया आणि मुखानं नाव घ्या. टाळी वाजली पाहिजे बरं. टाळी कशी वाजते? टाळी वाजली पाहिजे. कारण काय होतं? टाळा टाळी करी जोनर, टाळा टाळी करी जोनर. काय होतं? टाळा टाळ जर केली तर मग त्यासी काळ कवटाळी. त्यामुळे म्हणून जी शुद्ध टाळी, म्हणून कीर्तनी वाजवा ही शुद्ध टाळी. टाळी वाजवूया, अखंड त्या भगवंताचं नाम घेऊया, भजन करूया. विठोबा पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबराय सांगतात, तो जो परमात्मा आहे तो माझ्या हृदयामध्ये मी साठवलाय ना, तो परमात्मा मला मुळातच प्राप्त होता. माझ्या हृदयामध्ये मुळातच प्राप्त होता. पण आमचा विश्वास कमी पडतो. हो, विश्वास नाही ठेवत, आमचा भाव तिथपर्यंत पोहोचत नाही. आमचं अज्ञान मध्ये मध्ये येतं. पण तो भगवंत आम्ही नाही ओळखू शकत. त्या भगवंताला, तो भगवंत आहे पूर्वीपासून होता, पण तो हरवला भगवंत मला सापडलाय. हे तुकोबराय सांगतात. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला.
ज्ञानदीप लावू चकी. अहो माऊलींनी तर अवघाची संसार सुखाचा करीन अशी प्रतिज्ञा घेतली. जगाच्या पाठीवर इतकं उदात्ततेचं मागणं पसायदानाच्या रूपाने, जे खळांचे व्यंकटी सांडो म्हणाले, जो जे वांछिल तो ते लाभो, जे ज्यांना पाहिजे सगळ्यांना प्राप्त होऊ दे. माऊलींनी इतकं उदात्त मागणं, देणारा तितक्या ताकदीचा आहे, मागणारा तितक्या ताकदीचा आहे, एवढं विश्वात्मक भगवंताकडे मागणं तुमच्या माझ्याकरता माऊलींनी मागितले. त्यामुळे या संत वाङ्मयाकरता हजार वेळेस आपण त्यांचे पाय धरले तरी कमी आहेत, तरी कमी आहेत. असे हे उपकार संतांनी तुम्हा आम्हावर केले. एक जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, त्यांचं 17 तास दिवसातले सोमवार ते शुक्रवार काम करायचे आणि शनिवारी थेट विमानाने प्लेननी एका अरुणाचल प्रदेशवर असलेल्या एका पर्वतावर एखाद्या टेकडीवर जायचे आणि तिथे जाऊन स्नान करावं, शुचिर्भूत व्हावं आणि रमण महर्षी एक संत त्यांच्या सानिध्यामध्ये वेळ घालवावा. असे हे कोण करायचे? शास्त्रज्ञ, ते सुद्धा जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा. पंडित नेहरूंचा फोन यायचा त्यांना की तुम्ही या, आपण थोडा स्नेहभोजनाचा आनंद घेऊया, फिरूया. पण म्हणायचं नाही मी गावाला गेलो, मी इकडे आलो, तिकडे गेलो वगैरे सांगायचं ते. पण या वेळेला नेमके ते कुठे जातात याचा शोध घेतला. मग त्यांना कळलं की ते रमण महर्षींच्या आश्रमामध्ये जातात. पण का जातात? त्यावेळी डॉक्टर होमी भाभा सांगतात की मी जो काही शोध लावतो अणुऊर्जेचा, जी काही एनर्जी मला मिळते ना ती या संतांकडून मिळते. ती सगळी एनर्जी मला या रमण महर्षींच्या संतांच्या या सानिध्यामध्ये राहून मिळते. असं सुख त्या संतांच्या सानिध्यामध्ये आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. आणि साधू थोर जणा, आता मला सांगा, भगवे कपडे परिधान केलेला, रुद्राक्षांच्या भल्या मोठ्या माळा घातलेला, भस्माचे पट्टे अंगावर ओढलेला एवढा साधू असतो का? तुकोबांनी साधं दिलं. साधू कोणाला म्हणायचं? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तो जिसा मूळ खावा देव तेथेची जावा. फार सोपं, फार विचार नाही करायचा की ज्याला आपलं म्हणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्याला संत म्हणावं. विठ्ठला विठ्ठल. माझ्या पुढे अनेक माता भगिनी उपस्थित आहेत, त्यामुळे एकदा एक विषय मला असा सांगायचा, कारण राष्ट्रमाता जिजाऊ आपण यांची सुद्धा जयंती साजरी करतोय आणि बरोबर आज 1 महिन्यानंतर यांची जयंती आहे. त्या छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांच्याविषयी थोडस व्यक्त होते. राष्ट्रमाता जिजाऊ काय घडवलं असेल शिवबाला? आमच्या या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा, एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा. असा आमचा महाराष्ट्र, असा आमचा भारत देश होता. पण परकीयाने आक्रमण करावीत, 5-5 बादशाह्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये याव्यात आणि रोज सुलतानशाहीचे चाळे बघायला मिळायचे. रोज अत्याचार, अन्याय, लुटालूट, जाळपोळ, घरातल्या आया बहिणींना ओढून बाहेर न्यायचे. डोळ्यात देखत आबरू लुटली जायची आणि हे बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. इतका विलक्षण काळ होता. समर्थ म्हणतात कित्येक गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट मिल्या, कित्येक हाल होऊन मिल्या, कित्येक देशांच्या रात्यावी केल्या. असा महान भीषण असा काळ 16वे शतक. आणि या 16व्या शतकामध्ये हे सगळं आऊसाहेब बघत होत्या बरं का. जी जाई नाव कशी होती बघा पूर्वीची. जी जिद्द जाजवल्य देशाप्रमाणे ही म्हणतो विश्वनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम. अशी ही जी जाई तिकडे जाई प्रमाण चुकून देईल. काय पुरुष घडवले हो, काय कार्याचं वय मागं होतं. प्रत्येकीला वाटतं की माझ्या पोटी शिवबा यावा, पण प्रत्येकीला जिजाऊ व्हावं लागेल तेव्हा शक्य आहे.
प्रत्येकीला जिजाऊ बनावंच लागेल. जिजाऊने जे संस्कार केले गर्भामध्ये असतानाच संस्कार करत होती जिजाऊ माता. असा शककर्ता राजा घडवण्याचं सामर्थ्य फक्त जिजाऊमध्ये होतं. 10व्या वर्षी जिजाऊचं लग्न ठरलं आणि सासर होतं भोसले प्रांत. माहेरात होती तोपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा ती सासरी आली तेव्हा रोज घराच्या समोर रोज अन्याय अत्याचार लुटालूट जाळपोळ सगळं बघायला मिळायचं. तिचं मन तिला सांगायचं की आता हे सगळं आपल्याला बदलायचंय, काय करता येईल विचार करायची. आणि या परिस्थितीमध्ये मग ज्या वेळेला जिजाऊला गर्भधारणा झाली ती आपल्या पोटातल्या बाळाला सांगायची, बाळा तू जाण्याच्या तयारीने ये, बाहेर फार मोठा अंधकार आहे. ज्योतीने जर ठरवलं ना जायचं तर ती छोट्या छोट्या या अंधाराचा नायनाट करू शकते. तेव्हा माझ्या राजा जाण्याच्या तयारीने ये. आणि ते बाळ सुद्धा मोठे आवडत होतं गर्भामध्ये असताना. काय अधिकार काय डोहाळे होते जिजाऊचे. हातामध्ये शस्त्र घ्यावं, तलवार घ्यावी, शत्रूचं मस्तक धडा वेगळं करावं. काय काय डोहाळे असेल त्या मातेचे. म्हणायची या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त कर. असं बाळ माझ्या पोटी जन्माला आले. म्हणून दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई. विचार होता कोण होती ही भगवती. भगवतीकडे सांगत होतं की देवा हे देवी दार उघड, देवी दार उघड बाई आता, दार उघड. हा अन्याय अंधार सगळा दूर कर. माझ्या पोटी असा पुत्र दे, असा पुत्र दे की या गुलामगिरीतून तुम्हाला मुक्त करेल असा पुत्र माझ्या पोटी दे. देवीकडे पूर्ण भागावी. एक दिवस शिवाई देवीच्या गाभाऱ्यातून प्रकाश झोत आला. जिजाऊच्या मंचकावर पडला आणि अवघ्या महाराष्ट्राला पुत्र झाला. जिजाऊला पुत्र झाला आणि तारीख होती 19 फेब्रुवारी सन 1630. फाल्गुन वैद्य तृतीया. अवघ्या महाराष्ट्राला पुत्र झाला. ही कोण होती मोठी नंद सौदामिनी. नवसाला पावली काय नवसाला पावली. आपल्या या बाळाला लहानपणापासून परिपक्वपण दिलं. लहानपणापासून उच्च प्रमाणितीचं संस्कार मूल्य प्रदान करणारी ही माता होती. फक्त अंगावरचं दूध पाजणारी माता नव्हती. अशा या संस्कारामध्ये हे लेकरू लहानाचं मोठं होतंय. अहो पाळणा घालताना सुद्धा जिजाऊने म्हणायचं, राजा उठ, जागा हो. गुणी बाळ पुरे निजाता करी सखया. उठ रे उठ शिवराया. तू खेळ असा खेळ खेळ जीवांचा. वीरश्री वीर रसांचा. बाळा झोपू नकोस, जागा हो. इथे या शृंखला तडतड तोडून टाक. न्यायाचं नीतीचं साम्राज्य निर्माण कर. बोल करशील का. म्हणून मातेने रामाची गोष्ट सांगावी, कंसाला मारणारा श्रीकृष्ण सांगावा, छाती फोडणारा पराक्रमी भीम सांगावा. आणि अशा यात्रामध्ये हे बाळ लहानाचं मोठं होतंय. 5 वर्षांचं झालं बाळ. आणि आईला म्हणते, आई
तेव्हा जिजाऊ सांगतात, बाळा इथं घोडा नाही, वाडा नाही, सैन्य नाही, काहीच नाही. अरे मोठी माणसं आयत्या घरात राहत नाही, कष्ट करतात आणि मग राहतात. हे सगळं तुला निर्माण करायचंय, बोल करशील माझ्या राजा? तेव्हा शिवबा सांगतात, हो आपली इच्छा असेल आणि श्रींचा आशीर्वाद असेल तर हिंदवी स्वराज्य स्थापन होईल. काय करायचं नाही. असा शककर्ता राजा या भूमीला लाभला. का? कारण अशा मातांनी घडवले आणि या मातेने सुद्धा राज्याभिषेकाचा सोहळा पाहूनच अखेरचा श्वास घेतला. अशा राष्ट्रमाता जिजाऊ, अशी ही राष्ट्रमाता की जिनं तुम्हाला शिकवलं. शिवबा, जसा आम्ही संतांवर विश्वास ठेवतो तसा आम्हाला शिवाजी महाराजांवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण बाह्य रूप आम्ही फार बघतो, दाढी वाढवलीये, गंध लावलाय, चंद्रकोर लावली, हे सगळं बाह्य रूपाने दिसतं. पण आतमध्ये शिवबा किती उतरले ह्याचा विचार तुम्हाला करावा लागेल. असे हे राजे या भूमीमध्ये, हे तुमचं आमचं भाग्य आहे. बघा आपण म्हणतो गजर करताना पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ही गोष्ट माहिती आपल्याला, भक्त पुंडलिकाची गोष्ट. जेव्हा भगवंत आले होते भक्त पुंडलिकासाठी, तो काय म्हणाला होता? मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, तू तिथेच थांब भगवंता. पहा त्या पुंडलिकाचा भाव बघावा, माता पितयांची केली सेवा, देण्याची भार पडला देवा, मग त्याची गावा येत असे. सेवा केली की नाही? आई वडिलांची सेवा केली प्रथम पुंडलिकाने, तेव्हा भगवंत दाराशी आलाय. हेच काय करायचंय आपल्या जीवनामध्ये आपण इम्प्लिमेंट करायचं. काय? जेव्हा तुम्ही आई वडील बाजूला सोडाल आणि भगवंताकडे जाल, अजिबात भगवंत नाही पावणार तुम्हाला. पण ज्या वेळेला तुम्ही आई वडिलांची सेवा कराल ना, त्यावेळी भगवंत तुमच्या जवळ येईल, दारात येईल, ही 100% खात्री आहे. नक्कीच भगवंत तुमच्या जवळ येणार आहे. त्यामुळे भगवंत अजूनही सगळ्यांची वाट पाहतोय. तिष्ठा तसाच उभा आहे हो तिथे. या गोष्टी आपण ऐकून नुसत्या ऐकून सोडायचं नाही, तर त्यावर विचार करून कार्य करायचं. कारण आई कशी आहे हो? आई ही संस्कार देते, संस्काराची शिदोरी तुम्हाला देते. पण बाप एक असे ना की आयुष्यभर करेल अशी विचारांची शिदोरी हे बाप आपल्याला देतात. त्यामुळे बाप घरी जोडी लेकुराची उडी, आपुले चुरबंडी वाढवणी, असं हे बाप आणि अशी ही आई आपल्या जीवनामध्ये आहेत. एकतर विश्वास ठेवायचा, कुणावर ठेवायचा? आईवर ठेवा, वडिलांवर ठेवा, गुरुजनांवर ठेवा आणि त्यानंतर संतांवर विश्वास ठेवा. कारण तिथे सर्वतोपरी जीवनाचं कल्याण आहे. तुम्हाला सगळं काही प्राप्त तिथे होणार आहे. लोक म्हणतात आम्ही देवाला मानत नाही, इथपर्यंत लोकांचा भाव विश्व पोहोचतच नाही तिथे. तेव्हा ते असे आपल्याला तारे तोडतात, मानतच नाही म्हणतात. पण जेव्हा देवच तुला नाही मानणार तेव्हा इतकी गर्दी तुझ्या दारात होईल की तू बघायला नसशील. तेव्हा हे त्यांना कळत नाही. त्यामुळे तो भगवंत आहे, तोच हृदयामध्ये तुम्हाला साठवायचा, हे तुकोबांनी सांगितले की नाही? असा हा संत या सानिध्यामध्ये आल्यानंतर सर्वच संतांनी तुम्हाला ज्ञान दिलं, शिकवलं, अगदी आईच्या माईने घास भरवलाय. बघा इतकं माऊलींचं संत साहित्य आहे, इतकं तुकोबांचं संत साहित्य आहे. 1000 वेळेस आपण त्यांचे पाय धरले तरी ते कमी होईल. कारण इतकं त्यांनी आपल्याला शिकवावं, सांगावं. बुडती हे जण न देखावे डोळा, इतका कळवळा त्यांच्या हृदयामध्ये होता. अंगुलिमाळ नावाचा राक्षस, आपल्याला गोष्टी माहिती आहेत, सगळ्या कथा माहिती आहेत. अंगुलिमाळ राक्षस ज्या वेळेला तो गौतम बुद्धांच्या सानिध्यामध्ये आला त्यावेळेला लगेच परिवर्तन घडलं आणि त्यात राक्षस कुळातला असून सुद्धा त्याचा उद्धार झाला. वाल्या कोळ्याची गोष्ट सुद्धा आपण जाणता. या वाल्या कोळ्यांनी काय करावं? नारदांचा थोडासा संत संग लाभला की वाल्या कोळ्याचा
वाल्मिकी ऋषी झाला आणि पुढं रामायण नावाच्या ग्रंथांची रचना केली. अहो आणि संतांचं कसं आहे, सहज बोलणे हितोपदेश, हितासाठी सगळं सगळं हित आहे. सहज बोलतात की नाही. आपण माऊलींची गोष्ट जाणता की स्त्रीचा पुरुष केला, सहज माऊली बोलली, सहज कृपाशीर्वाद दिला. पुन्हा सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं, सहज बोलले की नाही. संतांच्या सहज बोलण्यामध्ये ताकद आहे. बघा आपण दवाखान्यात गेलो, विठ्ठला विठ्ठला आपल्याला बरं नसेल वाटत कधी, तर आपल्याला डॉक्टर नावाचा देव कधीतरी आठवतो. मग आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर काय प्रिस्क्रिप्शन देतो, त्यावर काही अक्षर आपल्याला काही कळत नाही, पण आपण घेतो, मेडिकल वाल्याला देतो आणि औषधं घेतो. घरी येऊन ती छान औषधं सांगितल्या वेळेप्रमाणे सगळं पाळून, कारण एक भावना असते की माझं दुखणं बरं होईल म्हणून आपण ती औषधं घेतो. एखादा अंतराळवीर आम्हाला काय सांगतो की इथे कुठेतरी चंद्रावर पाणी सापडलंय, सूर्याचा ओम असा आवाज येतो. आम्ही काय करतो, विश्वास ठेवतो. मंगळावर पाणी सापडलंय, आम्ही विश्वास ठेवतो. कुणी सांगितलं हे विष आहे, बरं ही विषाची बाटली आहे, हे जर प्यायलं तर माणूस मरतो. आपण म्हणतो का बघू बरं, दे 2 थेंब, ते 2 घोट पिऊन बघतो, म्हणतो का आपण? नाही, आपण विश्वास ठेवतो. मग मला सांगा, आपण एखाद्या अंतराळवीरावर विश्वास ठेवतो, शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतो, विषावर सुद्धा विश्वास ठेवतो आणि डॉक्टरवर विश्वास ठेवतो, पण अमृताची संजीवनी तुम्हाला देणाऱ्या संतांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण आम्ही अज्ञानी आहोत. आमचं अज्ञान कुठेतरी मध्ये मध्ये येतं. आजची गत अशी झाली, महाराज एवढेच येत असलं ना, आम्हाला अर्धवट ज्ञान असतं, पण तेच माणसं जास्त वळवळ करतात. सत्यस्थिती आहे ही. त्यामुळे तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी आम्हाला संत चरणावर काय यायला सांगितलं? जीवनाचं सर्वतोपरी कल्याण फक्त संत वाङ्मयामध्ये. माणसाचं जीवन कसं असावं, कसं असलं पाहिजे? चालताना असं चाला ना की लोकांनी तुम्हाला राम राम म्हटलं पाहिजे. रडताना असं रडा, एखाद्याचे हात तुमचे अश्रू पुसण्यासाठी हात पुढे आले पाहिजेत. हसताना असं हसा, तुमच्या हसण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे. बोलण्याने असं बोला की एखाद्याला सतत ऐकावं तुमचं बोलणं असं वाटलं पाहिजे. आणि मरताना असं मरा की तुम्ही मरताना तुमच्या शत्रूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं माणसाचं जीवन असावं, असं माणसाचं जीवन जगावं. म्हणून तुकोबाराय आपल्याला संत दर्शनाचा लाभ सांगतात. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबाराय पारमार्थिक भाग्य माझं उजळलं एवढं सांगतात. पण ते कशामुळे? कारण संत दर्शने हा लाभ तो पद्मनाभ मला जोडला गेलाय. बघा, अभंगाचं दुसरं चरण जे आहे ना, त्या चरणावर सगळा अभंग पूर्णपणे अवलंबून. उजळले भाग्य आता का? संत दर्शने हा लाभ. अवघी चिंता वारली का? संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला का? संत दर्शने हा लाभ. संपुष्ट हे हृदय पेटी त्या भगवंताला मनात साठवले का? संत दर्शने हा लाभ. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तो भगवंत सुद्धा मला सापडला. माझा अज्ञान होतो, ते दूर झालं, नाहीसं झालं. पण कशामुळे? संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला. भैरवी तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा.
क्या बात आहे बा?
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. कारण हा संत दर्शनामुळे आम्हाला लाभ झाला. बघा, जीवनामध्ये जीवन जगत असताना इतकं सुंदर जीवन जगावं. आयुष्य नरदेह किती दुर्लभ आहे हे आपण कीर्तनात बघितलं. त्यामुळं इतकं छान बोला ना की एखाद्याला छान वाटलं पाहिजे. शब्द सांभाळून बोलावं असं म्हणतो की नाही आपण. शब्द संभल के बोलिए, शब्द के हाथ ना पाओ. एक शब्द है औषधी और दूसरा शब्द है घाव. त्यामुळे हे शब्द असे पाहिजे ना, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. अहो, एखाद्याच्या हृदयातलं विठ्ठल डोलला पाहिजे असं आमचं बोलणं पाहिजे. असं बोलणं संतांचं होतं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तो भगवान परमात्मा मला सापडला, तो या भावा सापडला असं तुकोबाराय सांगतात. समारोप करताना पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र कृतज्ञता व्यक्त करते की इथं कीर्तन सेवा रुजू व्हावी. ही फार तेलंगशी ग्रामस्थांची फार तळमळ होती आणि हे माझं परम भाग्य आहे बरं की मला इथे यावंसं. येण्यासाठी इथे तुम्ही मला आमंत्रित केलं आणि मी इथे आले. त्यामुळे ही भगवंतांच्या चरणी मी कीर्तन सेवा अर्पण करते. आणि हा जो आनंद तुम्हाला मला मिळालाय तो का मिळालाय, असे उत्तम 2 मृदुंग वादक आहेत. फार सुंदर स्वरब्रह्माची साथ आहे. सुंदर असे गायक साथीसाठी एकदम आधारित बरे. हे सगळे आधारित आमचे हात आहेत, डावे उजवे हात आहेत. त्याच्याशिवाय कीर्तन एकट्याने होतच नाही. हे कोणी नसेल कीर्तन नाहीच. कीर्तन जेव्हा होतं जेव्हा ही सगळी साथ असते. परिपूर्णता आहे तेलंगशी मध्ये. हे आमच्या तेलंगशीचं भाग्य आहे बरं. एवढी सगळी मंडळी इथे उपस्थित आहे. सर्वांना एकदा पुन्हा वंदन करते. इथे आपण बोलवल्याबद्दल मी धन्यवाद
आभार व्यक्त करते. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचं काही गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणानं मला माफ करा. आणि सगळ्याच इथे इतके सुंदर सर्वांचे चेहरे आहेत, इतके भाव सद्भावना सगळ्यांच्याच इतक्या सुंदर आहेत की खरंच तो भगवंत डोलणार आहे ती नक्कीच खात्री मला आहे. आणि मला तुमचा आशीर्वाद मिळणार ही मला ही खात्री आहे. त्यामुळे इथे येण्यासाठी सगळ्यात आता कुणाचं नाव घेऊ, गावच आपलं म्हटल्यावर सर्व संयोजन मंडळीचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि माझे सासू सासरे मधुकर चौधरी माझे सासरे की त्यांनी खरंच माझं असं भाग्य आहे थोर मी म्हणेन. कारण या गावामध्ये मी सून म्हणून यावं आणि त्यांनी सुद्धा कौतुकाने पाठीवर हात द्यावा थाप देवी हे माझंही भाग्य आहे. आणि तुम्हा सर्वांचं दर्शन मला घेता आलं हे माझं भाग्य आहे. माझे यजमान नेहमी मला साथ करतात, संसारातही साथ आहे बरं आणि परमार्थामध्ये सुद्धा साथ आहे. त्यांनाही धन्यवाद देते कारण त्यांची साथ असल्यामुळे कुठेतरी मी इथे उभी राहू शकते आणि बोलू शकते. त्यामुळे सर्वांनाच वंदन करते आणि ही कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. नदीश्वर